समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी पोलीस ठाणे यांच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईल शोध मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत तब्बल 22 मोबाईल हँडसेट शोधून संबंधित मालकांना परत केले आहेत। या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 5,50,000 रुपये इतकी असल्याची माहिती भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली आहे। याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात गहाळ नोंद क्रमांक 307/2025 दाखल करण्यात आला होता। फिर्यादी तेजस भगवान मोरे वय 33 राहणार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली यांनी याबाबत तक्रार दिली होती। भिलवडी परिसरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान व बाजारपेठेत नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या। भिलवडी हे कोल्हापूर पंढरपूर मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असून येथील आठवडी बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल हरवण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले होते। या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच राज्याबाहेरून मोबाईलचा शोध घेतला। पोलीस शिपाई धीरज खुडे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलीस शिपाई धीरज खुडे, संतोष जाधव, सतपाल सावंत, गणेश शिंदे व अजित लिंबळे यांनी सहभाग घेतला। या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शन लाभले। गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी भिलवडी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। सर्वांना नमस्कार। भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जी गावं आहेत त्या बऱ्याच गावांमध्ये बाजार भरतो किंवा लोक बाजारपेठेत येत असतात, तसेच इतर ठिकाणावर त्यांचे मोबाईल चोरी होतात, अगर गहाळ होतात। अशा तक्रारी बऱ्याच लोकांनी आमच्याकडे दिल्या होत्या। त्या पद्धतीनं वरिष्ठ अधिकारी आमचे पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे तासगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे आम्ही तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आतापर्यंत तक्रारदारांची 22 मोबाईल, जवळजवळ किंमत 5,50,000 रुपयाचे 22 मोबाईल आम्ही शोधण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे। आणि आज रोजी आम्ही ते सर्व मोबाईल त्यांचे जे मालक आहेत त्यांना खात्री करून त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत। माझं संपूर्ण जनतेला भिलवडी पोलीस ठाण्यामधील आवाहन आहे की यापुढे देखील आपले मोबाईल चोरीला गेले, अगर कुठे गहाळ झाले, तत्काळ भिलवडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही तांत्रिक माहितीच्या आधारे ते मोबाईल शोधू शकू। आणि नक्कीच खात्री आहे की आम्ही ते शोधून आपल्याला ते मोबाईल पुन्हा आम्ही देण्यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद। नमस्कार, मी अब्दुल तरुण पाटील, मी भिलवडीमध्ये राहतो। भिलवडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे आणि मागच्या गौरी गणपतीच्या वेळी माझा मोबाईल घरातून गहाळ झालेला होता। त्यावेळी मी खूप अस्वस्थ होतो, कारण मोबाईलमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट आणि माहिती होती थोडी। त्यामुळे मी लगेच तक्रार येऊन पोलीस स्टेशनमध्ये नोंद केलेली। त्या घटनेस आता 9 महिने होऊन गेले। आम्ही अपेक्षा सोडलेली की मोबाईल आम्हाला परत किंवा रिटर्न किंवा परत मिळेल, परंतु आपल्या भिलवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे माझा मोबाईल मला परत मिळाला। त्याबद्दल मी सर्व भिलवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनापासून ऋणी आहे। सर, माझा मोबाईल रविवारच्या बाजारातून गेला। मग मी भाजी खरेदी करतो तिथे ठेवलं होतं, तर नेमकं म्हणजे खिशातनं काढलेलं आहे, माझ्या काही लक्षात आलेलं नव्हतं। मग मी पोलीस स्टेशनला अर्ज दिला। मग अर्ज दिल्यानंतर मग आत्ता ती मला 2024पासून आत्ता गावलेलं आहे आणि पोलिसांनी चांगली मदत केली आमची, त्याच्याबद्दल धन्यवाद। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।